विषय काढले जातात। लोकसभेला तर 75 वर्षात काय झालं नाही असं सांगतात। मग नक्की 75 वर्षात काय झालं नाही का 35 वर्षात झालं नाही? आणि 35 वर्षात जर झालं नसेल, गेल्या 35 वर्षामध्ये खासदार कोण होते, आमदार होते, त्यांच्यावर ते आरोप करतात की त्यांनी 35 वर्षामध्ये काय केलं नाही। तो तुमचा गैरसमज आहे, आमच्यावर नाही करत ते आरोप, ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर करतात। सर जेव्हा अमुक प्रांताचं असं स्पेशल ट्रीटमेंट, वोट बँक पॉलिटिक्स हे आपण कधी आजपर्यंत केलं नाही। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा हा आपला एकमेव पक्ष। म्हणजे अमुक जात असेल, अमुक धर्म असेल, स्पेशल ट्रीटमेंट, ह्याच्या डोक्यावर हात फिरवायचा, त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा, अमुकाच्या विरोधात बोलायचं। गुरुजी आहेत, भटजी आहेत, त्यांनी आम्हाला मदत करा, हे पण फिरवा ना, हे नाही फिरवणार। कुठेतरी लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा तो एक अजेंडा आहे। विकास कामावर तुम्ही बोला, ते बोलू शकत नाही। भाजपचे नेते बोलतोय, विरोधातले तर एक्सेप्टच करत नाहीयेत, ते आहेत। पण भाजपचे पण चांगले सिनियर लीडर, त्यांना पण ह्या पद्धतीचा प्रचार, ह्या पद्धतीचं देशाचं विभाजन, चार प्रचारक सांगतात आहेत की गेल्या इलेक्शनला पण मी आलेली, त्याच्या मनाने ह्या इलेक्शनमध्ये जेव्हा मी फिरत होती तेव्हा पाणी, लाईटची सुविधा झाली, बिल्डिंग चांगले झाले, आणि बाजूला ते उमेदवार उभे आहेत, त्यांचा चेहरा बघा कसा पडलाय, आणि मग ते कट करा कट करा कट करा असं पण बोलतात आहेत। म्हणजे त्यांचे स्टार प्रचारक आमची तारीफ करतात। नमस्कार। संबंध महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत। येणाऱ्या काही 3 ते 4 दिवसांमध्येच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे। यामध्येच आता आपण उपस्थित आहोत पालघर जिल्ह्याच्या विरार या परिसरामध्ये, आणि आपण संवाद साधणार आहोत आज नालासोपारा 132चे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितेश ठाकूर यांच्याशी। जाणून घेऊया त्यांचे विजन्स काय काय आहेत। याआधी ते आमदार राहिलेले आहेत, युवा आमदार आहेत, आणि यापुढेही देखील त्यांचे काही विजन्स असणार आहेत। विकासावर बरेच मुद्दे उचलले जात आहेत, विरोधकांकडून सततचे प्रचार करून विकासावर मतं मांडली जात आहेत। आता जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे काम झालेलं आहे आणि कसं होणार आहे। सर नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत। सर, विकासावर बरेचसे मुद्दे मांडले जात आहेत आणि यंदाच्या वेळेस फक्त चर्चा नाही तर अक्षरशः टोमणे मारले जात आहेत, तर याबद्दल काय सांगाल? कोण विकासाबद्दल बोलतंय आणि काय टोमणे मारले जातात? म्हणजे रस्ते झाले नाही, गटराचं पाणी जात नाहीये। रस्ते झाले नाही? किती वर्षामध्ये रस्ते झाले नाही आहेत? अगदी आत्ताच्या घडीलाच म्हणजे नाही, म्हणजे 4 महिन्यात झाले नाही आहेत। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 35 वर्षात रस्ते झाले नाही आहेत। 35 वर्षात जर रस्ते झाले नसते तर काय परिस्थिती असती ही आपल्या सगळ्यांनाच माहिती पडलं असतं। आज सगळ्यात मोठा अख्ख्या तालुक्यामधला रस्ता बघायला गेले तर सोपारा वेस्टचा रस्ता आहे। 6 पदरीचा रस्ता आहे तो, 3 लेन एका बाजूला, 3 लेन दुसऱ्या बाजूला। लोक गाड्या लावतात, फेरीवाले बसतात तिकडे। एवढा मोठा रस्ता अख्ख्या तालुक्यामध्ये नाही। हा कधी झाला आहे? हा 35 वर्ष आधीचा रस्ता आहे का आत्ताचा रस्ता आहे? हायवेवरून येणारे जे गावापर्यंत जाणारे रस्ते आहेत, MMRDAच्या माध्यमातून वडील जेव्हा आमदार होते तेव्हा ते करून घेतले। म्हणजे विरार हायवेपासून अर्नाळा जाणारा, सोपारा हायवेपासून सोपारा गावापर्यंत वसईचे दोन्ही फाटे, म्हणजे वालिव आणि गोखिरे, आपला वालिव आणि सातिवलेपासून वसई गावापर्यंत जाणारे रस्ते MMRDA करून घेतले। बाफाडापासून नायगावपर्यंत जो रस्ता आहे तो MMRDA कडून करून घेतला। हे झाले नाही आहेत का? प्रत्येक वेळी सर मुद्दे उठताना जेव्हा उठतात तेव्हा आत्ता म्हणजे आज 2024 सुरू आहे, पण बोलताना नेहमी 35 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष इतकेच विषय काढले जातात। लोकसभेला तर 75 वर्षात काय झालं नाही असं सांगतात। मग नक्की 75 वर्षात काय झालं नाही का 35 वर्षात झालं नाही? आणि 35 वर्षात जर झालं नसेल, गेल्या 35 वर्षामध्ये खासदार कोण होते? त्यांचेच होते। रेल मिनिस्टर कोण होते? पेट्रोलियम मिनिस्टर कोण होते? डहाणूपर्यंतची रेल्वे नेली आपल्या खासदारीने 2009 आणि 2014 मध्ये। पाईप गॅसच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज टप्प्याटप्प्याने यायला लागला आहे। ते आणलं 2009-2014 मध्ये जेव्हा बळीराम जाधव खासदार होते तेव्हा आणलं। म्हणजे रेल्वे मिनिस्टर आणि पेट्रोलियम मिनिस्टर होते ते आणू शकले नाही, ते एका खासदाराने आपलं 2009-2014 मध्ये आणलं। मग ते आरोप त्यांच्यावर करतात आहे। त्यांच्या पक्षाचे जे खासदार होते, त्यांच्या पक्षाचे जे आमदार होते, त्यांच्यावर ते आरोप करतात आहे की त्यांनी 35 वर्षामध्ये काय केलं नाही। तो तुमचा गैरसमज आहे, आमच्यावर नाही करत ते आरोप, ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर करतात।
सर, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा गटर वॉटर मीटर ते लोक असं म्हणतात की ह्यावरच राजकारण फिरतं आणि फिरून फिरून परत तेच मुद्दे येतात. पण जेव्हा कधी तुमच्या ज्या मुलाखती आपण पाहिल्या, विजन खूप पुढचं होतं, फक्त गटर वॉटर मीटर पुरतं नव्हतं, तुम्ही खूप पुढचं विजन मांडलं होतं. पण त्याबद्दल कधी तिथून काही बोललं जात नाही. तर तुमचं आता पुढचं विजन काय असणार आहे युवकांसाठी? आता जर त्यांचा गटारांवर आरोप असेल तर त्यांनी सांगावं कुठली गटारं झाली नाही ती आम्ही करून टाकू. क्वचित गटारं कुठेतरी जागेच्या अडचणीमुळे राहिले असतील. मी असं सांगत नाही की 100% आपली कामं सगळी झालेली आहेत, ते कोणच करू शकत नाही. म्हणजे अख्ख्या देशामध्ये आपण बघितलं तर 100% एकही गाव, पाडा, शहर आहे का जिकडे एकही काम बाकी नाही आहे. कामं नवीन नवीन जशी लोकसंख्या वाढणार तशी तशी नवीन कामं येत राहणार आणि ती कामं पण आपणच करणार. पाणी, वडील आमदार होण्याच्या आधी 70 लाख लिटरच्या आसपास 70 लाख लिटर दिवसाला अख्ख्या तालुक्याला मिळायचं. आज 41 कोटीपेक्षा जास्ती पाणी अख्ख्या तालुक्याला मिळते आहे. हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं. 41 कोटी लिटर दररोज वसई तालुक्याला मिळते. एवढं पाणी म्हणजे 60 पटीने पाणी वाढलं आपलं पहिल्यांदा जेव्हा वडील आमदार झालेले तेव्हापासून आजपर्यंत. पुढचे वेगवेगळे पाण्याच्या स्कीम्स आपण लाईनअप करून ठेवले आहेत. दहडचा प्रकल्प हा महापालिकेच्या मालकीचा प्रकल्प, सूर्यासाठी आपण आपला सुसरीसाठी सर्वेसाठी 16 कोटी आपण भरलेले आहेत. कोलसापाडा 1 आणि 2चं काम चालू होईल आता. असे अनेक पाण्यासाठी वेगवेगळी योजना आपण लाईनअप करून ठेवल्या आहेत आणि हे सगळे कुठलेही शासकीय काम हे ऑन रेकॉर्ड असते. हे कोणीही जाऊन माहिती काढू शकते की हे अगदी आपण लाईनअप केलेले आहेत का नाही केलेले आहेत. ही सगळी कामं आपण वाढती लोकसंख्या ज्या पद्धतीने, आता हे गेलं सेन्सस तर काय झालं नाही कोविड वगैरेच्या हिशोबाने, पण प्रत्येक सेन्सेसमध्ये वसई तालुक्याची लोकसंख्या डबल झालेली आहे. आणि कन्सिडर करून की पुढच्या येणाऱ्या सेन्ससमध्ये पण हे जर डबल होत गेलं तर आज जे 41 करोड लिटर पाणी आपल्याला आज मिळतं ते 10 वर्षांनी कमी पडेल. म्हणून हे बाकी सगळे योजना आपण लाईनअप करून ठेवलेल्या आहेत. तर बेसिक नेसेसिटीजमध्ये त्यांनी येऊन आरोप करावे आमच्यासमोर. कोण येत नाही आहे. सर, समोर आरोप होत नाहीत पण फक्त इंटरव्ह्यूजमध्ये आरोप होतात, कोणी समोर याला बघत नाही. असं आता उदाहरण पाहायला गेलं तर वसईमध्ये जी काही डिबेट झाली होती, अप्पांच्या समोर विरोधक आले नाही, तर कुठेतरी हा जो विरोधांचा पाऊस आहे तो फक्त बाहेर पडत आहे आणि समोर कोणी डिबेट करायला मागत नाही. त्याचं कारण विरोध म्हणजे काय, ती IT टीम का काहीतरी बसवलं आहे ते त्यांच्या पद्धतीने, सगळे बाहेरचे पोरं आहेत, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाने काहीतरी मुद्दे बनवायचे आणि ढकलायचे, एवढीच त्यांची समज आहे जे माझ्या समोरचे उमेदवार आहेत. अगदी बाहेरचा मुद्दा आणि वाढती पॉप्युलेशन यावर एक प्रश्न आहे की वसई विकासाचं जे वसई विरारचं जी निवडणुका असतात ते प्रत्येक असं म्हटलं जातं की उत्तर भारतीय समाज एक मोठा रोल त्यामध्ये निभवत असतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये या समाजाचं इथे पॉप्युलेशन पण वाढलेली आहे. सर, त्यांच्यासाठी काय विजन आहे? स्पेसिफिक कुठल्याही जाती किंवा धर्म किंवा प्रांताच्या बेसिसवर आमचं विजन काहीच नाही. आमचं विजन अख्ख्या तालुक्याचं डेव्हलपमेंट कसं करता येईल त्या लाईन्सवरच आहे. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की अमुक जातीबद्दल तुमचं विजन काय आहे, आम्ही माणुसकीमध्ये बिलीव्ह करतो. जो आपल्या शहरामध्ये राहायला आलेला आहे त्याला बेसिक सुखसुविधा कशी मिळाल्या पाहिजेत, आपल्या देशाचा नागरिक आहे. हे भेदभाव की हा अमुक जातीचा आहे तर स्पेशल ट्रीटमेंट, हा अमुक प्रांताचा आहे तर स्पेशल ट्रीटमेंट, वोट बँक पॉलिटिक्स हे आपण कधी आजपर्यंत केलं नाही. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा हा आपला एकमेव पक्ष. म्हणजे अमुक जात असेल, अमुक धर्म असेल, स्पेशल ट्रीटमेंट, ह्याच्या डोक्यावर हात फिरवायचा, त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा, अमुकाच्या विरोधात बोलायचं, हे आजपर्यंत आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलं नाही, कुठल्याही नेत्यांनी केलं नाही. आणि म्हणून 92-93चे दंगली झाले. वसई तालुक्यामध्ये सगळ्यात जास्ती पॉप्युलेशन त्या टायमाला शिफ्ट व्हायला चालू झालं, कारण की त्यांना एक ध्यानात आलं की इथे एकही जाती किंवा धर्मावर भानगडी होत नाही, म्हणून लोक प्रिफर करतात वसई तालुक्यात यायला. अगदी दुसरं कारण नाही. शांती आहे इकडे, मिळून मिसळून सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आणि जेव्हा ज्या दिवशी आम्ही स्पेशल ट्रीटमेंट वेगवेगळ्या जाती धर्माला चालू करू त्या दिवशी आम्हीच जाती धर्मामध्ये तेढ नेणार, ती अजिबात आमची इच्छा नाही आहे. प्रेमाने कोणी येऊन राहावं, जाती धर्माचा स्पेशल वेगवेगळे हे वोट बँक पॉलिटिक्स इकडे चालणार नाही, चालून देणार नाही.
सर वाढत्या पॉप्युलेशनसाठी काही म्हणजे एक मॅनेजमेंट आपण म्हणतो की कशाप्रकारे पाणी असू दे किंवा सुविधा असू दे रस्त्यांचे घरांचे त्याबद्दल काही विचार आहेत का सर की पाणीचं मी मॅनेजमेंट मगाशी तुम्हाला सांगितलं तसं 41 कोटी लिटर आज दररोज येते आपल्याकडे. येणारा धैर्य प्रकल्प असेल, सुसरी, खोचापाडा वगैरे हे सगळे आपण येणारी लोकसंख्या वाढ बघूनच हे सगळं प्लॅन केलेलं आहे. एक मुळामध्ये जे प्रत्येक गव्हर्नमेंटच्या अखेरेला ॲडिशनल FSI वगैरे जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत. मुंबईमध्ये आज म्हणजे पूर्वी एक FSI होता, आज वाढून काही स्पेशल स्कीम्समध्ये 8पर्यंत FSI गेलेला आहे. आता मला सांगा मुंबईमध्ये एवढी ट्रॅफिक आहे म्हणजे 1 किलोमीटर क्रॉस करायला तुम्हाला दीड तास जातो. वेस्टर्न रेल्वेवर 60 लाखपेक्षा जास्ती लोक दररोज वेस्टर्न रेल्वेवर ट्रॅव्हल करतात. रेल्वे वाढवायचा स्कोप आहे का? तर स्कोपच नाही, कारण की आजूबाजूला सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे, जुन्या बिल्डिंग वगैरे आहेत. तुम्ही रेल्वे वाढवू शकत नाही. हायवे वाढवायला स्कोप आहे का मुंबईला? तर हायवे वाढवू शकत नाही. तुम्ही FSI वाढवत चाललेले आहेत. लोक बेसिक नेसेसिटीज आणणार कुठून? ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स. ह्या लोकांनी सॅटेलाईट सिटीज डेव्हलप केले पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त रेसिडेन्स नाही तर त्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस, बेसिक एम्प्लॉय जनरेशन म्हणजे रोजगार निर्मितीच्या हिशोबाने जसं वेगवेगळ्या ठिकाणी जर असे क्लस्टर्स डेव्हलप केले, तिथला माणूस तिथेच राहायला पाहिजे, तिथला माणूस तिथेच रोजगार मिळाला पाहिजे, तर हे अख्ख्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड कमी होईल. आपलं गव्हर्नमेंट काय करते? मुंबईला लोकसंख्या वाढलाय, FSI वाढवा, मग तुम्ही अजून लोकांना शिफ्ट करता. वसई विरारमध्ये मी जो आमदार झालो तेव्हा एक FSI होता. आज 4.5-5 पर्यंत FSI गेलेला आहे, ज्याची गरजच नाही आहे. हा अख्खा जो ताण आहे तो सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवर पडणार. तुम्हाला FSI वाढवायचा आहे, तुम्ही शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिसेस, IT पार्क ह्यांच्यासाठी पाहिजे तेवढा FSI द्या. तुम्ही आता विरोधही केला होता गोगटे सॉल्टवर जे काही पुनर्विकसन होणार 100%. म्हणजे आमचं ते व्हिजन आहे की आपल्या इकडे एवढा मोठा गव्हर्नमेंटचा प्लॉट असेल. काँग्रेस राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट जेव्हा होतं 2009-2014मध्ये, तेव्हा त्या टायमाचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण त्यांनी माझ्या पत्रावर रिमार्क दिलेले की CBD सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट ऑन द लाईन्स ऑफ BKC म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससारखं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट इकडे तयार केलं पाहिजे. गव्हर्नमेंट बदललं, आम्ही जे नवीन गव्हर्नमेंट आलं त्यांच्याकडे ती जागेची मागणी केली. ते गव्हर्नमेंट गेलं, महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट आलं त्यांच्याकडे मागणी केली. ते गव्हर्नमेंट गेलं, महायुतीचं गव्हर्नमेंट आलं त्यांच्याकडे मागणी केली. आत्ता तर 4-6 महिन्याआधी आम्हाला माहिती मिळाली की सेंट्रल गव्हर्नमेंटनी सॉल्ट प्लॅन्टची पॉलिसी बदलली, कारण की धारावीचे लोक वसई विरारच्या सॉल्ट प्लॅन्टमध्ये शिफ्ट करायचे. ओके. धारावीच्या लोकांना घरं मिळाली पाहिजे, पण ती घरं तिथेच मिळाली पाहिजे. आमचं हे स्पष्ट मत आहे. म्हणजे त्यांना वसई विरारमध्ये टाकायचं आणि इथली धारावी करायची. पाणी पुरवठापासून हे सगळं कोण करणार आहे मग? आणि मग वसई विरार काय स्लिपिंग टाऊनच ठेवायचं का? राईट. आम्ही ते होऊन देणार नाही. हा अख्खा प्रोजेक्ट रोजगार निर्मितीसाठी डिझाईन केलेला की आपलं सकाळी उठलं, ट्रेननी मुंबईला गेला, रात्री ट्रेननी विरारला आला, हे न करता ही जागा जर आपल्याला 10-15 वर्षाआधी दिली असती, हो, अजूनपर्यंत तर बरेचसे कंपनी झाले असते, लोकांना इकडे रोजगार चांगला मिळायला चालू झाला असता. आजपर्यंत आम्हाला ती जागा दिली ना, आज धारावी शिफ्ट करण्यासाठी ही जागा द्यायला लावलं आहे. आम्ही 100% होऊन देणार नाही. कुठेतरी सर असं वाटतं की वसई विरारला सतत वगळण्यात येत असतं. जर आपण डेव्हलपमेंट करायला जरी जातो तरी पण ती होऊ दिली जात नाही, थांबवली जाते, असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहेत. म्हणजे आज जे आम्ही 12 शहरातले ब्रिजेस आणि 4 रेल्वेच्या वरचे ब्रिजेस अप्रूव्ह करून घेतले. आमची अडचण कुठे होते? आता हे जे रेल्वेवरचे ब्रिजेस आहेत, रेल्वेच्या वरचा जो भाग आहे तो भाग रेल्वे करते, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हद्दीत येते. ओके. गेल्या 10 वर्षामध्ये आपला खासदार नाही आहे. विरारचं ईस्ट वेस्टचा ब्रिज तुम्ही बघितलं तर रेल्वेच्या बाजूचा भाग रेडी झालेला आहे, पण रेल्वेच्या वरचा जो भाग, जी रेल्वेची जबाबदारी आहे, गेल्या 10 वर्षामध्ये जे समोरचे खासदार होते त्यांनी काय एक पैशाचा फॉलोअप केला नाही. शेवटी कंटाळून आम्ही एक कन्सल्टंट नेमला आहे. त्या कन्सल्टंटनं झालं जे लागेल ते सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून आम्हाला रेल्वेची परवानगी आणून द्या, त्याचं काम ढकलण्यासाठी आम्ही तुम्हाला जे करायचं असेल ते करा, ते आम्ही जबाबदारी घेतो. ते आपण कन्सल्टंट नेमून घेतलेले आहेत. त्या समोरच्या खासदारावर डिपेंड न राहतात ती पण कामं कशी फास्ट होतील, त्याची मान्यता पण कशी मिळेल,
त्यासाठी ऑलरेडी आपण प्रोसेस चालू केलेली आहे. सर मेट्रो प्रकल्पाबद्दल काही, कारण अलिबागपर्यंतचा कॉरिडॉर आता होत चालला आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये मीरा भाईंदर आणि वसईला म्हणजे नायगाव, मीरा भाईंदर नायगावला जो कनेक्ट करणारा ब्रिज होता त्याला मान्यता मिळालेली 2013-14मध्ये 875 कोटीचं ते प्रोजेक्ट होतं. 10 वर्ष लागली, सगळ्या गव्हर्नमेंट बदलल्या, 10 वर्ष लागतील. CRZ, मँग्रोव, सॉल्ट पॅनपासून एन्व्हायरमेंटपासून सगळे परमिशन्स त्या एक ब्रिजला नडले. 10 वर्ष त्या परमिशन्समध्ये नडले. आता 16-1700 कोटीचा काहीतरी ते एस्टिमेट वाढून त्याचं ब्रिजचं टेंडर निघणार होतं का आम्ही थांबवलं. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मेट्रो अजून एक ॲडिशनल ब्रिज घेणार, परत त्या नवीन ब्रिजसाठी तुम्हाला 10 वर्ष लागतील. सॉल्ट पॅन, एन्व्हायरमेंट, प्रायव्हेट जागा, मँग्रोव फिंग्रो ह्याच्यासाठी. तर त्याच्या जागी ह्याची परवानगी ऑलरेडी मिळालेली आहे. ह्याच ब्रिजमध्ये तुम्ही स्ट्रेंथ वाढवा, मजबूती वाढवली तर त्याच्या वरतूनच तुम्ही मेट्रोचा ब्रिज घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याच परवानग्याची मजबूती वाढवायला नवीन परवानग्या लागत नाही. हो, त्याच ब्रिजमध्ये तुम्ही वरतून मेट्रो घ्या, खालतून फ्लायओव्हर होईल. ते गव्हर्नमेंटनी मान्य केलं, त्याची ऑलरेडी प्रोसेस चालू झालेली आहे. मीरा भाईंदरपासून जे पुढचा टप्पा आपल्या वसई विरार महापालिकेमध्ये मेट्रो येईल तर ते त्याच ब्रिजमध्ये नवीन ब्रिज 10 वर्ष म्हणजे आपली पोरं मोठी होतील आणि तो ब्रिज होणार नाही म्हणून ते रद्द केलं आणि ह्याच ब्रिजमध्ये ती प्रोव्हिजन घेतली. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी झाली. एक तर परवानगीमध्ये एवढे जे वर्ष गेले ते एक वाचलं, दुसरं नवीन ब्रिज करायला 3 पट खर्च आला असता. म्हणजे हा ब्रिज प्लस नवीन ब्रिज, त्याच जागी ह्या एक्झिस्टिंग ब्रिजमध्ये 1.5 पट कॉस्टमध्ये त्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर टाईमली फॅशनमध्ये आपला मेट्रो पण होईल. दुसरं, वसई अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, म्हणजे ज्या लाईनवर हायवे आहे त्याच लाईनवर मेट्रो थेट JNPT अलिबाग पर्यंत वसईवरून गेलेला. तो हायवे नायगावपर्यंत येईल, पण प्रोटेक्टेड फॉरेस्टची परवानगी नाही म्हणून गायमुखच्या साईडला, ठाण्याच्या साईडला मेट्रो तिकडे टर्मिनेट होत होती. आम्ही त्या सेम मीटिंगमध्ये त्यांना सजेशन दिलं की तिकडे मेट्रो, तिथून गायमुखपासून नायगावपर्यंत एलिव्हेटेड मेट्रो घ्या आणि तुमचा जो रोड येतो तो नॉर्मल रोड तुम्ही कनेक्ट करा नायगावपर्यंत. ह्याच्यानी 2 गोष्टी होतील. एक, विरारला जो माणूस बसेल वेस्टर्नला म्हणजे मुंबई साईडला ज्याला जायचं असेल तो सरळ ती मेट्रो पकडून वेस्टर्नला जाऊ शकेल. ज्याला ठाणा वगैरे साईडला किंवा JNPT अलिबागपर्यंत जायचं असेल, नायगावला ते जंक्शन बनवायला सांगितलं, ज्याच्यानी त्यांनी ट्रेन किंवा मेट्रो चेंज केली तर तो JNPTपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ही दोन्ही बाजूची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये लोकांना फायदा होईल आणि ते आपण मान्य करून घेतलेलं आहे. सर प्रोजेक्ट्स व्हायला नेहमीच बरीच वर्ष लागतात, परंतु आपण पाहतो की जेव्हा एखादं विजन मांडलं जातं सत्ताधाऱ्यांकडून तेव्हा विरोधकांना ते लगेच हवं असतं. आज विजन मांडलं, उद्या जर ते नाही झालं की टीका सुरू होतात. आणि असाच एक मुद्दा आरोग्याचा पण आहे. हॉस्पिटलचं उद्घाटन आत्ताच काही दिवसांपूर्वी झालं तुमच्या वाढदिवसानिमित्त, तेव्हा देखील असेच सगळा गोंधळ झाला होता. तर आता आरोग्य सेवा कशा सुधारणार आहेत वसई विरारमध्ये? आपल्या वसई विरार महापालिकेमध्ये 7 हॉस्पिटल आज ऑलरेडी चालू आहेत. 42 लाख लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आता 30 लाख पॉप्युलेशन, मग 42 लाख लोकांनी कसा काय फायदा घेतला? काही लोक 2 वेळा ॲडमिट झाले असतील, 3 वेळा हॉस्पिटलमध्ये गेले असतील, तर टोटल 42 लाख लोकांनी ह्याची सुविधा घेतलेली आहे. आज वसई विरार महापालिकाचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये 50%पेक्षा जास्ती मुलांची डिलिव्हरी ही आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे 60,000पेक्षा जास्ती डिलिव्हरीज आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. सिझेरियनचं प्रमाण फक्त 8% आहे. हेच जर तुम्ही प्रायव्हेट बरोबर कम्पेअर केलं तर 50%पेक्षा कमी डिलिव्हरीज प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये होतात आणि 45% हे सिझेरियनचं प्रमाण आहे. म्हणजे महापालिकेची एफिशियन्सी तेवढी चांगली आहे. लोक मूर्ख नाहीत ना. 50%पेक्षा जास्ती जर आपली महापालिकेची हॉस्पिटल वापरत असेल, आपली CMO चीफ मेडिकल ऑफिसर भक्ती चौधरी, तिची स्वतःची डिलिव्हरी पण महापालिकामध्ये केली तिने, का तर सर्व्हिस चांगली आहे म्हणून. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही महापालिका किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जे टायफॉईडचं वॅक्सिन फ्री देते. एकमेव महापालिका आहे वसई विरार महापालिका जी टायफॉईडचं वॅक्सिन पण फ्री ऑफ कॉस्ट सामान्य माणसाला देते. एकही सरकारी हॉस्पिटल नाही ना एकही महापालिकाचं हॉस्पिटल नाही. एवढे सगळे फॅसिलिटीज आहेत. जे नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, ज्या विरोधकांनी आरोप केला असेल ना, त्यांनी येऊन समोर सांगायचं की त्या हॉस्पिटलमध्ये काय आहे.
सर बाहेरून प्रचारक आणले जात आहेत या निवडणुकांमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याकडे कार्यकर्ते कुठे आहेत? रँडमली तुम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये कुठेही फिरा, 25 जणांचा ग्रुप हा भाड्यावर घेतलेला आहे. तुम्ही बघतील तर तुम्हाला समजेल, 12, 15, 14 वर्षाची 17 वर्षाची मुलं आहेत, भाड्यावर घेतलेली आहेत. फक्त मफलर टाकून कोणाचा तरी फोटो हातात धरून फिर 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 करायचा, हे त्यांचे कार्यकर्ते. आणि मग कोण राजस्थानवरून, कोण UP वरून, कोण गुजरातवरून, कोण साऊथवरून हे नेते इम्पोर्ट करायचे. आता परवा मी तो व्हिडिओ बघितला इंटरव्ह्यूमध्ये, त्यांचे स्टार प्रचारक सांगतात आहेत की गेल्या इलेक्शनला पण मी आलेली, त्याच्या मानाने ह्या इलेक्शनमध्ये जेव्हा मी फिरत होते तेव्हा पाणी, लाईटची सुविधा झाली, बिल्डिंग चांगले झाले, आणि बाजूला ते उमेदवार उभे आहेत, त्यांचा चेहरा बघा कसा पडलाय लगेच, आणि मग ते कट करा कट करा कट करा असं पण बोलतात आहेत. म्हणजे त्यांचे स्टार प्रचारक आमची तारीफ करतात, ही वस्तूच आहे ती. हो सर, आता आणखी एक व्हिडिओ जर आपण बघायला गेला व्हायरल झाला की मौलानांचा विषय होता की, आणि एक BJPचा नारा सध्या आहे तो बटेंगे तो कटेंगेवाला, तर कुठेतरी ते त्यांच्यावरच फ्लॅशबॅक झाला की त्यांनी असं म्हटलं म्हणून ते त्यांच्यावरच बूमरँग झाला तो व्हिडिओ. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण आता सर्व धर्म, तुम्ही सेक्युलर आहात, म्हणजे हा पक्ष जो आहे सेक्युलर आहे, प्रत्येक जाती धर्माला तुम्ही समान मानता, पण BJPचा हा जो बटेंगे कटेंगेला नारा आहे त्याचा इफेक्ट कुठे वसई विरारमध्ये पडू शकतो का असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एक लक्षात घ्या, माननीय मुंडे साहेबांची मुलगी मंत्री होत्या, सिनियर लीडर आज BJPमध्ये, त्यांनी सांगितलं की हे काय महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, ह्या पद्धतीचं कुणी स्टेटमेंट करू नये. हे सिनियर BJPचे लीडर पंकजाताई मुंडे. राजनाथ सिंग साहेब उद्या वसईमध्ये येणार आहेत, त्यांचा आत्ता TV वर इंटरव्ह्यू चालू होता की ह्या पद्धतीने राजकारण केलं नाही पाहिजे. म्हणजे भाजपचे सगळे सिनियर लीडर, गडकरी साहेबांचं परवाचं इंटरव्ह्यू, हे साप चुकीचं चाललंय जे चाललंय ते. तुम्ही जाती, धर्म, जात, प्रांत ह्याच्यावर तुम्ही वोटिंग करू नका, तुम्ही विकास कामावर वोटिंग करा, हे गडकरी साहेब बोलले. हे तर मी फक्त भाजपचे नेते बोलतोय, विरोधातले तर एक्सेप्टच करत नाही आहेत. पण भाजपचे पण चांगले सिनियर लीडर, त्यांना पण ह्या पद्धतीचा प्रचार, ह्या पद्धतीचं देशाचं विभाजन चालत नाही, आणि ते पब्लिकली मीडियामध्ये बोलायला लागले. तुम्ही विषय केला मौलानांचा. वेगवेगळे जाती धर्माचे धार्मिक नेते, मग ते मौलाना असतील, महाराज असतील, जैन समाजाचे महाराज असतील, म्हणजे माझे वडील, माझा भाऊ गेले अनेक वर्ष जैन समाजाचे उपवास, म्हणजे ते 8 दिवसाचं जे पर्युषण बोलतात की फक्त पाण्यावर 8 दिवस, पप्पांनी 25-30 वर्ष केलं, माझ्या भावांनी गेल्या वर्षी 31 दिवस केलेलं फक्त पाणीवर, ह्या वर्षी 21 दिवस केलेलं, तो पण बऱ्याच वर्षापासून करतो. त्यांचं जैन समाजाच्या महाराजांचा आम्हाला आशीर्वाद त्यांनी बोलून समाजामध्ये सांगितलं की हे आपल्या धर्माची रक्षा करणार आहेत, तर ह्यांना मदत करा. स्वामीनारायण मंदिर, त्या दिवशी आमचा एक कार्यक्रम मी गेलेलो, स्वामीजींनी जाहीर सभामध्ये सांगितलं की वाघ सारखी ही हा परिवार वागतो, आणि स्वामीजी आज राहिले नाही, म्हणजे प्रमुख स्वामीजी, त्यांना वाघासारखी माणसं आवडायची, आणि हे वाघ आहेत, हितेंद्र ठाकूर हे वाघ आहेत, त्यांना मदत करा, हे जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे आम्ही नशीब घेऊन आले आहेत की वेगवेगळ्या जाती धर्माचे धार्मिक गुरु आम्हाला समोरून आशीर्वाद देतात, म्हणजे यासाठी नशीब लागते खरंच. आणि 1986 साईबाबा मंदिर आपण बनवलं, हे कॉलेजच्या समोर गणपती मंदिर हे कोणी बनवलं आहे, सोपाराचं 5मुखी हनुमान मंदिर हे कोणी बनवलं आहे, आचोळाचं साईबाबा मंदिर हे कोणी बनवलं आहे, अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आज शिर्डीला आपलं जे भक्तनिवासस्थान आहे, म्हणजे साईबाबा मंदिर ट्रस्ट नंतर सगळ्यात जास्ती लोक देशभरातून कुठे राहत असतील, आणि सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीचं जेवण, राहण्याची सोय, ही सगळी आपण बनवलेलं जे साईबाबा भक्तनिवासस्थान आहे, म्हणजे 3.5-4 लाख लोक दरवर्षी तिकडे राहतात. हे पुण्य आम्हाला मिळते, हे कोणी केलेलं आहे?
म्हणजे एक बाजूला ह्यांनी व्हिडिओ फिरवायचा की मौलानांनी आम्हाला हो मदत केलं आहे, मदत केली. मग तुम्ही हे पण व्हिडिओ फिरवा ना. जैन महाराजांनी आम्हाला मदत करायला सांगितलं आहे, स्वामीनारायण मंदिरमधले जे स्वामीजी आहेत त्यांनी आम्हाला मदत करायला सांगितलं आहे, इतर मंदिरातले जे गुरुजी आहेत, भटजी आहेत त्यांनी आम्हाला मदत करा, हे पण फिरवा ना. हे नाही फिरवणार. कुठेतरी लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा, तो एक अजेंडा आहे. विकास कामावर तुम्ही बोला, ते बोलू शकत नाही. आम्ही तर जाहीर आव्हान देतो की एका स्टेजवर या आणि आरोप करत बसा, आम्ही उत्तर देत बसतो आणि लोकांसमोर कोण येणार नाही ना, यांची ताकद पण नाही आहे. सर अजेंडा ठेवायचा म्हटला तर प्रत्येक वेळी ज्या इथे बहुजनला टार्गेट केलं जातं असं म्हणत की श्रेयवाद फक्त श्रेय घेण्यासाठी बहुजन तिकडे येते आणि कामं काही करत नाही, मग ते कोणताही प्रश्न असू दे. त्यानंतर सततचं म्हटलं जातं की दहशतवाद पसरवते, त्यानंतर हे ते, तर त्यावर काय सांगाल? कारण हे लोकांचे प्रश्न आहेत. श्रेय घ्यायला आम्ही जातात, जर त्यांचं म्हणणं आहे की 35 वर्षात कामच झालं नाही तर कुठल्या कामाचं श्रेय घ्यायला आम्ही जातात? बरोबर. जर कामच झालं नाही आहे तर कुठल्या कामाचं श्रेय घ्यायला जातात आम्ही? आणि जर काम होते आहे त्याचं श्रेय मिळणारच, ते लोकांना माहिती आहे की हे अमुक अमुक काम कोणी केलेलं आहे. मग एक बाजूला तुम्ही बोलतात की कामं झाली नाही आहेत, मग श्रेय कसलं घ्यायला जातात आम्ही? त्यांची समज तेवढीच आहे की ते दोन्ही बाजूंनी बोलून अडकतात. बरोबर. त्यांची समज तेवढीच आहे. त्याच्याबद्दल आम्हाला हसू येते, म्हणून आम्ही काही फारसं सिरियसली पण घेत नाही. यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत. मॅनिफेस्टो आम्ही जे सगळे मुद्दे काढतो तेच मुद्दे कॉपी पेस्ट करून ह्यांचे मुद्दे म्हणून ते लोक इकडे स्थानिक लोक यूज करतात. यावं आणि त्यांचं विजन दाखवावं, सर ते काहीच नाही. शेवटचे 2 प्रश्न त्यातील एक म्हणजे 2009 पासून राजकीय प्रवास सुरू झाला, तर काय फरक वाटतो तेव्हाच्या राजकारणामध्ये आणि आत्ताच्या राजकारणामध्ये आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये चॅलेंजिंग काय वाटतंय? निवडणूकमध्ये चॅलेंज काहीच नाही आहे, कारण की विरोधक, माझी तर इच्छा असते की समोरचा विरोधक टफ असला पाहिजे. जेन्युन आमच्याकडून जर काही चुकत असेल तर त्यांनी आम्हाला ते चूक दाखवले पाहिजे. आम्हाला जर ग्रो करायचं असेल, जर समोरच्यानी जर चूक दाखवली तर मी ती सुधारू शकतो. समोरच्याकडे तेवढी समजच नाही आहे, विजनच नाही आहे, म्हणून त्यांना आम्ही फारसं काही सिरियसली घेत नाही. लोकांपर्यंत जात असताना आम्ही आपला एकच पक्ष आहे, जो जिकडे जिकडे आम्ही जातो तिकडे सांगतो तुम्ही प्रश्न उपस्थित करा, आम्ही त्याची उत्तरं देतो. हे समोरचे भाड्याने आणलेली गर्दी जमा करतात, मोठं स्टेज बनवतात, भाषणं करतात आणि पळून जातात. हे करतात का चर्चा कुठे? त्यांना दर इलेक्शनला आपण आव्हान देतो की एका स्टेजवर आणि आरोप करत बसा. हे आमच्यावर आरोप करायला पण येत नाही स्टेजवर, आम्ही त्यांच्यावर आरोप करायला बोलवत नाही आहेत. त्यांना सांगतो की तुम्ही आमच्यावर आरोप करा, त्याच्यासाठी पण येत नाही. ही त्यांची समज. ह्याच्यावर आम्ही काय किती सिरियसली ह्या लोकांना घ्यायचं? म्हणून इलेक्शन आम्ही कुठलीही इलेक्शन ताकदीनेच लढतो. आपले सगळे कार्यकर्ते हे ताकदीनेच उतरतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. मग ती महापालिकेची असो, ग्रामपंचायतची असो, जिल्हा परिषदेची असो, आमदारकी खासदारकीची असो, कुठली इलेक्शन आम्ही सिरियसली घेतो, आम्ही ताकदीने लढतो. बाकी विरोधकाला आम्ही काय फारसं सिरियसली घेत नाही. सर तेव्हाचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये काय फरक वाटतो? तेव्हाच्या राजकारणामध्ये लोक विचारायचे, अपोजिशन विचारायचे की अमुक अमुक काम कधीपर्यंत होईल, कसं तुम्ही करणार आहेत. आजचं राजकारण जे हे मी मगाशी बोललो की सिनियर भाजपचे नेते बोलायला लागलेत की हे जे चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे. म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी केलेलं वक्तव्य त्यांच्याच पक्षाच्या इतर नेत्यांना ते चालत नाही. आणि आज अख्खं राजकारण, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तर हातात झेंडा एक तोंडात मंत्र, ह्याच्यावर तुमचा विषय प्रचार संपला, ह्याच्यावर चाललेला आहे. आणि ज्यांचं नाव ते घेतात, जय श्रीराम, जय श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम राम, आपण मर्यादा पुरुषोत्तम राम ठेवल्यात का ह्या लोकांनी कुठल्याही मर्यादा? रामाचा नावाचा फक्त ते वापर करतात आहेत. आशीर्वाद रामाचा आणि सगळ्या देवांचा आमच्यावर आहे, एवढंच सांगतो. सर शेवटचा प्रश्न,
आता सर्वांनाच माहिती आहे हा तुमचा तिसरींदा शेवटचा प्रश्न नाही नाही, हा अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुमचं आणि अप्पांचं नातं तर सगळ्यांना माहिती आहे, तर एक आपण एंड एक चांगल्या आठवणीपासून करूया. राजकारणामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही त्यांच्याकडून एक्झॅक्टली तशीच तुम्हाला शिकायची आणि तशीच एक्झॅक्ट उतरवायची आहे? एक पप्पा खोटं कधी बोलत नाही. जे काम होणार असेल ते सांगतात. जे न होणारं काम असेल उगाचच काहीतरी आश्वासन हे कधीच पप्पाने केलं नाही. आणि ते प्रिन्सिपली मी पण एक्सेप्ट करतो, कारण की कसं आहे, इलेक्शनच्या तोंडावर सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी कानावर येते की अमुक नाराज आहे, अमुक नाराज आहे, अमुक नाराज आहे. आणि वेगवेगळ्या पक्षाची लोक उगाचच कमिटमेंट द्यायचे म्हणून देऊन टाकतात की कळला लगे हो जाएगा. लॉंग टर्ममध्ये ते खोटं बोललेलं लोक लक्षात ठेवतात. ती एक प्रिन्सिपली मी एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच बघतो. जी होणारी कामं असतील ती मी तोंडावर बोलतो, जी होणारी नसतील कामं ती मी समजावून सांगतो की हे का शक्य नाही आहे, आणि ते लोकांना पटते. टेम्पररी लोकांना वाईट वाटत असेल की असं कसं आमचं न होणारं, आम्ही मागणी केलेली ते काम का नाही केलं. लॉंग टर्ममध्ये लोकांना पण समजते की हे उगाचच खोटं ऐकण्यापेक्षा खरं ऐकलं आहे, होप्स उगाचच ठेवायचे नाही, कारण की न होणारी कामं आहे. तर एक जेवढा पिडतो, जे होणार असं काम 100% कमिटमेंट देतो आणि ते करतो आपण. न होणारं काम तोंडावर आम्ही बोलतो, भले थोडं वाईट वाटेल, थोडं कडू लागेल, पण न होणारं काम स्ट्रेट अवे सांगतो. आणि ती लोक पण आपल्याला ताकदीने मग मदत करायला लागतात. तर प्रिन्सिपली हे जे पप्पांनी फॉलो केलेलं आजपर्यंत ते सेम मी पण फॉलो करतो. धन्यवाद सर. बहुजन विकास आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरारमधला सगळ्यात मोठा पक्ष असं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राच्या मोठ्या पक्षांमधूनच येतो. जरी पक्ष लोकल असला तरी अनेक वर्षांपासून सत्तेवर आहे, आणि सत्तेचं कारण काय ते आपण आता जाणूनच घेतलं. फक्त विजन्स आणि विकास बोलून दाखवायचे नाही तर करून दाखवायचे, आणि वडिलांकडून अनेक शिकवणी घेत आता क्षितिज ठाकूर मैदानात उतरलेले आहेत. गेले अनेक टर्म त्यांनी आमदार राहिलेले आहेत आणि आत्ताही ते उमेदवार आहेत. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या 23 नोव्हेंबरला काय निकाल लागतो. आणि सर त्यासाठी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.